हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? आहे होप तुम्ही सगळे मस्त असणार. आणि आज मस्तपैकी सकाळी उठून आवरून सगळं काय पूजेला जाऊन आले. आमच्या बाजूला काकांचं नवीन घर झालं आहे तिथे, तर तिकडून जाऊन मस्तपैकी आत्ता फ्रेश झालेले आणि मस्तपैकी कपडे सुकत टाकलेले, धुवायला टाकलेले, अजून धुवून झाले नाही. तर आता धुते पटापट. आणि जेवण वगैरे तर तिकडूनच आलेली आहे मी. सकाळी यांना डब्बा दिला, हे गेलेले आहेत कामाला. आता पटापट आपण कपडे मशीनला झाले की वरती सुकट टाकून सो ब्लॉग पुढे बघत राहा. आमचे पप्पा बघू शकतात आणि आमचे पप्पा बघू शकतात किती मस्त सुंदर असे फ्लावर्स लावतात. रोज वेगवेगळे पॅटर्न आणि रोज वेगवेगळे डिझाईन असतात त्याच्यामध्ये. बघू शकतात, दिसतं का आता? छान असं मस्तपैकी सजवतात. आणि येता जाता मी बायकांना बघते मस्तपैकी टाइमपास. मस्तपैकी हवामान एकदम शांत आणि एकदम छान आहे इथे, तेच बघते मी. तुम्हाला पण दाखवू का किती झाडं पानं किती छान आहेत? बघू शकतात किती मस्त वातावरण आहे. एकदम हवा सुटले, तरी पण मी पंखा हा लावलेलाच आहे. आणि वाजल्यात किती बघू शकता. आणि हे कामावरती गेल्यात, तर कामावरून आल्यावरती यांना आज मी अशीच साडीमध्ये दिसेल, कारण की आल्यावरती तर मी साडी लगेच काढणारच होते. मी काढली नाही, बोलली येतील हे त्यांना आवडेल. सध्या तरी ना साडीनं मला अजिबात जमतच नाही, कामं होतच नाही त्याच्यामध्ये, कारण मला सवयच नव्हे अजिबात. म्हणजे कधीतरी घालायची सवय होती मला, तर म्हणून आज मी घातली मस्तपैकी. बघू शकतात माझी साडी, जी तुम्हाला मी दाखवली होती तीच साडी आहे. त्याच्यावरती हा ब्लाऊज घातला मी. अजून माझा साडीचा ब्लाऊज शिवला नाही म्हणून. तर त्या आल्यावरती एकदम शॉक होऊन जातील की तू काय घातलास. आणि अचानक मध्ये अशी मस्तपैकी नटलेली आहे, तर छान वाटतंय. आणि यांनी मला हे बड्डे गिफ्ट दिलं होतं. पहिला बड्डे माझा इथे झाला होता तेव्हाही मला गिफ्ट दिले होते इयरिंग्स. आणि स्किन आता बऱ्यापैकी माझी छान झालेली आहे. पिंपल्स वगैरे सगळे गेलेले आहेत, थोडे 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 दिसत असते. आणि वरतीच फक्त आहेत 1 2 3 4 5 एवढेच, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे. गाईज, मी बोलली होती की आल्यावरती मी मस्तपैकी साडी घालेल आणि दाखवेल, पण मला एवढा टोचायला लागली का मी डायरेक्ट फेकूनच दिले तिला तिकडं. गेली उडत. जाऊ दे, तिथं जी साडी आणि बेडी वैताग आला मला त्या साडीचा. आणि त्याच्यामध्ये ना मला काही कामं पण होत नव्हती, म्हणून मी दिली टाकून ती साडी तिकडं. तर आता हे थोड्या वेळात येतीलच, तोपर्यंत माझे कपडे आता झालेले जस्ट. तुम्ही ब्लॉग पुढे बघत राहा. तो गाईस, कालचा ब्लॉग मी थोडा बंदच केला नंतर, कारण की आमचा बाबू थोडंसं पडला तर त्याला दवाखान्यात न्यायला लागला. तिथंच मी काय ब्लॉग बी काढला नाही. तर अख्खा दिवस गेला, रात्री 12 वाजता मी आले. तर म्हणून मग तो काय ब्लॉग मला घ्यायला जमलाच नाही. म्हणून नेक्स्ट डेचा ब्लॉग येतोय की आज माझी सकाळ होते मस्तपैकी 10 वाजता, कारण की मी लेट उठलेली आहे. आणि काल तर भरपूर लेट झाला, सुचलेलं दिसत असेल तुम्हाला. माझ्या डोळ्याचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे की माझ्या डोळे नुसार खरखरतात आतमध्ये, मला असं पाणी निघतोय. तर त्याच्यासाठी पण मी डॉक्टरकडून आणला, तर तो पण वापरते नाही. तर आजचा ब्लॉग मी आज डेली ब्लॉग करते. तर आज मस्त पप्पांनी वाम आणून दिले, बोंबील आणून दिले, तो जेवण मी बनवून घेते. तर डेली ब्लॉग चालू होतोय. सो आजचा डेली ब्लॉग इथून चालू होतो, इथून माझा नाश्ता. तर मी नाश्ता करते मस्तपैकी, तुम्हाला मी दाखवते. हेच बघू शकतात, आज सकाळचा पहिला माझा नाश्त्यावरून होतो. आणि हे बघ, अमावस का चांद देखो. लाली लाली इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. झोपलेले आहेत. खरं माझे डोळे उघडतच नव्हते. आज मी एवढंच लवकर उठणारी पोरगी, आज मी एवढं लेट उठले ना, माझे डोळे उघडतच नव्हते, असे सुजले होते. तर आपण आता पटापट खाऊन घेऊया आणि नंतर भेटूया. असं भरपूर बोलून बोलूनच ब्लॉग चाललेला आहे. तर आता मस्त जेवण बिवण झालेलं आहे, हे गेलेले आहेत कामावरती जेवण. आणि मस्तपैकी फ्रेश झालेले, झोपून उठलेली आहे मी.
तर आता हे येतीलच थोड्या वेळामध्ये. तर आपण आज ना मेहंदीचं कॉम्पिटिशन करू. म्हणजे मेहंदीचं कॉम्पिटिशन असं की हे माझी मेहंदी काढतील. तर आता बघू कशी काढतात कशी नाही. हात सॅक्रिफाईस करायला मी रेडी आहे माझा. तर आता बघू दे येतील ते. आता मेहंद्यांना मी बोललेली का येताना तुम्ही मेहंदीचा कोण घेऊन या. पण त्यांना मी असं नाही सांगितलं का तुम्ही माझी मेहंदी काढतील. तर बघू त्यांचा रिॲक्शन कसं असेल आणि ते कसे मेहंदी काढतील. हा स्पेशल ब्लॉग होणार आहे. तर ब्लॉग पूर्ण कंटिन्यू बघत राहा आणि ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. सो त्यांची याची वाडा पण बघूया. तो ब्लॉग नंतर काढू. आमचे पधारलेले आहेत बघू शकता तुम्ही. मेहंदीचा कोण आणला? मी काहीच नाही आणलंय एवढा एवढा इन्सर्ट माझा. का मी ब्लॉग मध्ये बोलले आज म्हणजे मेहंदी काढतील मग मेहंदीचं कोण असेल ना आपल्याकडे? असेल म्हणजे कधी आणलेले? तर ते आणले होते ना. अभी क्या करू मैं फिर? चल बाजारात मग जाऊन येऊ फटाफट. म्हणजे एक मेहंदीचा कोण गेला मला बाजारात घेऊन जाणार? हा तुझा तो शॅम्पू पण घ्यायचा ना तुला. किती यार कैसा आदमी आहे रे. अरे छान ट्रॅफिक असते कंटाळा येतो बाजारात जायला. एवढा प्राऊडली बोलली होती माझा नवरा माझी मेहंदी काढेल मस्तपैकी. मी काढेल ना. चल ना जाऊन येऊ फटाफट. थकल्यात का नाही थकल्यात? आताच आले ना. अभी जोश है हमारे में. किस चीज का? चल ना भाई चल फटाफट चल. नाश्ता केला का? नाही ना म्हणून चाललोय. चल बाजारातच चाललेलो मी आता. देखा नाश्ते के लिए जा रहे हो. मेहंदी का कौन शैम्पू नहीं लेके आओगे क्या मेरा? चाललंय तेच ना. चल चल जाऊन येऊ लगेच. एक मेहंदीचा कोण घेण्यासाठी मला घेऊन चाललेले आणि माझा आणि मस्तपैकी जायचं आहे का? एक मेहंदीचा कोण घ्यायला. माझं शॅम्पूचा तर फक्त बहाणा आहे. तर 3 दिवस सांगितले. हसू नका. इकडे पटकन पटकन इकडे आ. काय नाही चल. हंस मत तेरे को. का हंस मत? तू हंस मत. मेरे बहुत गुस्सा आता है तेरे पे. का हंस मत. तू खरं सांगा तुम्ही मला. नाही का नाही आणलं मेहंदीचं कोण? अरे तिकडे गेलोच नाही मी. मेहंदीचं कोण मंडईतच नाही भेटत. कुठल्या पण शॉपवरती भेटतो राहतं. पण तुझा शॅम्पू पण आणायचा आहे ना. मग तो 2 दिवस मी फक्त सांगितलं होतं तेव्हा नाही आणला. 2 दिवस सांगितलं होतं मैंने. 2 दिवस सांगितलं होता. तुम कुछ अलग नहीं देख रहे मेरे हाथ में इसलिए तो आपको दिखा रही. चोरी खन के पायल हन. हा बघितलं नजर बँड आलेला आहे. गाईज बघू शकतात तुम्ही की माझ्या नवऱ्याने मला क्यूटसा गिफ्ट दिया है. हात द्या ना. मेहंदीचा कोण नाही आणला पण हा गिफ्ट काल आणलेला जो मी आज घातलेला आहे. मस्तपैकी माझ्या नवऱ्याने मला हा गिफ्ट दिलेला आहे. बघू शकतात तुम्ही. आणि माझ्या नवऱ्याने सांगितलं आहे का आता हिरवी बांगडी एक हातात घालायची दुसऱ्या हातात असा ब्रेसलेट घालायचा. आता पायात पण आणा ना मग. गळ्यात आणला हातात आणला मग आता पायात कोण आणाल? पायात माझ्या आणायला लागेल. चल चल ना बघू शकतात. हो ना जाऊ ना जावा ना. बघू शकतात किती क्यूटचं गिफ्ट आहे. खूप छान आहे. खूप छान. चलो काही नुसतं धाडधड धरून चालू आहे इथं. हे राखी बघायला आले. ए मेहंदीचा कोण घेतला का तुम्ही? काय घेतला? शॅम्पू आणि मेहंदीचा कोण. फटका दिया मेरे को आज भी. चांगली गोष्ट आहे. तर मित्रांनो राख्या बघा किती मस्त राख्या. आम्ही बाजारात आलोय आणि जराशी आता राख्या बघते. 2-3 घे. किती घ्यायचे तुला? 2 घ्यायचे आहेत. चांगल्या घे ना. मी तेच बोलते ना. चांगल्या घे जरा. चांदी बिंदीच्या राख्या घे. काय तू
एवढे भारी नाही तो. इमोशनल डॅमेज दिला तुम्ही त्यांना. झालं ना मग घरात जेवायला बनवायला लागेल. आता भूक लागली मला. मित्रांनो येऊ द्यायला आपण भेटू. गाईज आता मी मस्तपैकी मेहंदीचे कोण घेऊन आलेली आहे आणि मस्त आणि मी जाम खुश आहे की माझा नवरा माझ्या हाताला तर मेहंदी काढतो आणि मी दुःखी पण आहे की माझा हात मी सॅक्रिफाईस करते. फेमिकॉल लावू का हाताला मग त्याच्यावरती काढत नाही. फेमिकॉलची गरज नाही. फेमिकॉल लावू ना हातावरती. ऐक माझा. हा काय मला जेवढी काढता येते तेवढी मी सगळं काय गाईज काम बी मावरून आता मस्तपैकी मेहंदी काढायला बसलेली आहे. तर आता बघूया. माझा मेहंदी आर्टिस्ट आलेले आहेत माझ्या घरी. आज वस्तीलाच आहेत माझ्याकडं माझे मेहंदी आर्टिस्ट. वस्तीला म्हणजे तू माझ्याकडे वस्तीला काय आमची. ठीक आहे चालेल. चला आता मेहंदी काढून घेऊया. आता मी याला दाखवते का मेहंदी कशी काढायची आहे. तुमचा फोन द्या. तुमच्या फोन मध्ये मी बघते. हा चला आपण स्टार्ट करूया. गाइस बघू शकता टायपिंग चल रहा है. काय 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 अच्छा सिंपल मेहंदी डिझाईन. अक्षराताईचा मेसेज येतोय. कुठले काढतील मला मोठी पाहिजे का. एक फूल काढून दे. एक फूल काढून दे ना तुला. ए फुल नाही मग तो चॅलेंज काय महत्वाचा नाही. मग काय एवढा मेहंदी आर्टिस्ट नाही का मला काढायचा तरी पण असं थोडी काढायचा आहे बा. असा काढा माझ्या जरा असा काढा. चला असा काढा. हे काय फ्लावर आहे. तुम्ही फ्लावर काढणार होते ना माझ्या मग काढा ना मग असं काढू शकतो. बघू चल पुढे करा आता याच्यामध्ये एकच हातावर काढेल पण दोन हातावर नाही. असं करून तुमचंच इम्प्रेशन डाऊन करतात. काढेल बोलायचं मी काढेल बाबू. काय नाही असं काढेल मी. इसके आगे मेरे को नहीं आता. अरे प्रेम बघतो आम्ही प्रेम तुझा. काढतोय ना मी काढतोय. धीर घे ना जरा धीर घे. बघू थांब कसं काय आहे. मी सांगल ती काढायची असते. तुम्ही बोल चल, सांगल बोल ते चल. नाही. हा चला असा काढा. फ्लावर्स काढून द्या चला माझा मस्तपैकी. मी काय कसं स्क्रीनशॉट मारायचा. थांब ना दुसरे पण बघू ना. नाही मला हाच पाहिजे ना पण हाच पाहिजे. हा बंद कर तू माझा फोन बंद कर. हा चलो बस बंद करा लावा. देख रहे हो इधर से स्टार्टिंग हो गया. एवढा नाही हा का मला परत यूज करायचंय तो. हा बस छोटूसाच. चला 12 महिने तो कपाट आपला उघडा असतो. 12 महिने कपाळ उघडा असतो. 12 महिने तुम्हाला विचित्र काम करायला लावते. ऐसा मत करो मेरी जान. लाइफ में कुछ अच्छा करो यार. चला ये बाबा यो हात नाही. यो हात एकच हातावर काढणार आहे का मी. थांब गा हसू नको. काढू दे मला. अशी काढायला घेतल्या का बघू शकता ते मग अशी. हो थांब जरा. कमल बिमल आहे का त्याच्यामध्ये. कमले थांब मला कमले बघू दे मला. थांब जरा पहिले आणि जरा येऊ दे याच्यात. येतंय का बघू दे. एक टिश्यू बिश्यू द्यायचा ना मला. ते तुमचा तुम्ही मेहंदी आर्टिस्ट आहे तर तुम्हीच टिश्यू बिश्यू घेणार का मी घेऊ का. जो चॅलेंज करत बसले फक्त आणि फक्त माझ्या नवऱ्याच्यासाठी आणि तुमच्यासाठी. तुम्हाला चॅलेंजिंग ब्लॉग पाहिजेत म्हणून आज मेहंदीचा चॅलेंज करायला घेतलाय मी. काम जरा येत नाही. अरे राजा थोडा कम पाडा ना त्याला. अजून काढू मग बघू ते केवढा येतोय. प्लस पाहिजे ना आपल्याला. हा पातळ. हे वेस्ट नका घालू प्लीज. थांब जरा 2 मिनिटं जरा. मेहंदीचा कोण एक तर जीव आहे माझा. बस झाला परफेक्ट आहे. परफेक्ट येतो ना एकदम. आता चादर मागवतील. नाही घे चादर मागवतील. योगे चला गाईज स्टार्ट करूया आपण. दे जरा पटापट पडला पाहिजे तर मस्त वाटतं. थांब ना हसते काय. पटापट असं पडला पाहिजे तर बरं वाटतं. तुमच्या हातात आहे कसं म्हणजे त्याला करायचं आता. बापरे बाप कितना स्ट्रगलिंग कर रहे हो. थांब का नालायक.
ए असं घाबरू नका काढू, तुम्ही कशी पण काढा, मी एक्सेप्ट करेल. घाबरत वाव, नाहीये मी. गोल बघ किती छान काढलाय. सर्कल किती भारी आलाय बघ माझा. थांब जरा. ठीक आहे, कमल कसा काढू याच्यात. किती तो हात कापतोय. गब्बास. सोनू काहीतरी वेगळंच दिसतोय ते. बरोबर येईल. गब्बास तू. मला आयडिया आहे थोडी. या लाली, गुड बॉय, गुड बॉय. वाव, नाईस. तीन हे झाले, 3 झाले. छान छान. त्याच्यासारखा नाही येणार तो. झोपून घेऊ का मी? झोप तू. आला काहीतरी आला. आंब्रेला बिंब्रेला काढलाय मी. उलटा आंब्रेला बरोबर काढलाय. नाला आंब्रेला नाही येतो. मग कमल हो, आहे. पण मला तो असं कमळ नाही जमणार. तेवढं तुम्हाला जमलंय, पण छान आहे. थांब ना, तू हालते किती. देख रे हो, डिटेलिंग देख रे हो. डिटेलिंग तर बघा, फिनिशिंग तर बघू शकता. पाण्यात तळतय तो. तळतय काय म्हणतात त्याला. तैरतय. याच्यात असं एक छोटासा डॉट देऊ. सोनू एवढं डिटेलिंग नाही करायचंय. येस. थोडं लंबले लोटसला कुपोषण झालंय. नाही, छान आहे, खूप छान आहे, खूप छान आहे. थांब जरा, शांत बस. बघू दे मला. बघू शकता डिटेल. आलो नको ना यार, आलोतेस तू. अच्छा चला, थोडासा काढू द्या, मग नंतर तुमच्याशी भेटते. ओके. किती तो प्रेम बघितलाय गाईस. माझ्या नवऱ्याची प्रेमाची परीक्षा करू नका. बघा किती छान आहे. थांब जरा, अजून तो बाकी आहे. तो बाकी आहे. दिसते कुठे. तुम्हाला मजा येते? तू बघ ना माझी मेहंदी. तुम्हाला मजा आली का काढायला, ते तर सांगा. बघ ना तू, बघ माझी. एवढा हौशेत अशा पोझिशन मध्ये मस्तपैकी बसला. तसं का मेहंदी आर्टिस्ट आहेत, पण तुम्ही मेहंदी आर्टिस्ट बनू शकता. तो नको ना. खरंच बनू शकतात तुम्ही. लॅब बेब सोडून द्या सगळा, मेहंदी आर्टिस्ट बनू आपण. नालायक. हा थांब का. येतंय जमतंय मला जरा. Guys, एवढ्याच्या फुलामध्ये बोट मोडले. काय झालं तुमच्या बोटांना? कॉन्सन्ट्रेशन आलं नको तुझं. मला काढतोय मी जरा. ए आलोतेस का. तुम्हाला काय झालं ते सांगा. हाताला काय झालं? हात दुखतंय? हात नाही दुखत आहे. ते बोट बघा किती क्यूट शेत, पोरींसारखी क्युटी बोट. थांब का. कॉन्सन्ट्रेशन नको करू माझा. कर चला. गाईज बघू शकतात मेहंदी किती प्रेमाने काढलेली आणि एवढी डिटेलिंग देत आहेत ना. खूप छान आहे. तो लोटस तर माझ्या मनातच बसलाय. एवढा खरंच अरे काय हसतायत. खरंच खूप छान आहे. एवढं म्हणजे फर्स्ट टाइम जो माणूस असं कोण पकडतो तेवढं लोटस बिटस भारी काढतोय.
लोटस भारी आहे. मग थँक्यू व्हेरी मच. थांब जरा कॉन्सन्ट्रेट करू दे मला. केस मध्ये माझे निसते. छान आहे, खूप छान आहे. बघू जरा कशी डिटेलिंग आहे जरा त्या फोटो मध्ये बघू. तुम्ही का असतात ऐसा नाही असणे का. हे बघा डिटेल्स बघा काय डिटेलिंग चालू किती छान आहे बघा. डिटेलिंग चालू आहे. थांब जरा. खूप छान आहे. त्याला असं भरा असा हा का. भरतोय का. तुम्ही टेकून बसत का. नाही तुम्ही टेकून बसा ना. म्हणजे अंगली आहे ना अशीच झाली ती वाकडी. मग ते 3-3 तास कसे बसतात मेहंदी आर्टिस्ट ब्राईड वाले. त्यांना सवय असते. थांब जरा मला काढू दे पहिले. उद्या तुम्हाला मी ना देईल 1000 रुपये. तू मला देत नाही का. 1000 रुपये काय यार 2-3 हजार ना एवढे भारी मेहंदी काढले. चलो ठीक आहे. गाईस काय झालं तुमच्या हाताला. हात दुखायला लागले. किती कष्ट. वाव अजून आली नाही. अजून थोडी बाकी आहे. थांब जरा. खूप छान. दिस इज कॉल्ड. एक तुम्ही का हसतात नाही. कोण हसत. खूप छान आहे. असं नाही. असं मला हसायला येतं. नाही थांब नका जरा, हसू. थांब खूप जरा, छान थांब, आहे. थांब. अर्धा 1 तास झाला गाईज मेहनत चालू आहे. थांब जरा 1 मिनिट काढतोय मी. अच्छा तसं आहे का. तिथं आता इथं झाला का. गाईज किती क्यूट काढले बघू शकतात. तुम्ही थकले नाही. हात दुखायला लागलाय पण थांब जरा आता पूर्णच करतो. दे. तुमचे समजा तुमच्या घरातले काय बोलले की तो मेहंदी बेंदी काढतो का बायकोच्या. मग काढतो. टॅलेंट आहे माझ्यात. तुमच्यात ते- नाही का बरं टॅलेंट. गुच्चू इतना गुस्से में नहीं बात करना था आपको. गुस्से में नाही रे. असं कोण बोलणारच नाही रे. पण तरी पण कोण बोलला की बघ हा बायकोचा बहीर झालाय बघ कसा हा मेहंदी बिंदी काढतो. मग मेहंदी काढतो. मेरा कौन है बेस्ट फ्रेंड है. कौन है बेस्ट फ्रेंड. आप. कौन हो मेरे बेस्ट फ्रेंड. बेस्ट फ्रेंड हो ना. येस. थांब ना ग काढू दे ना. असं नाही करायचं. एकदा टाका पूर्ण. एकदा टाका. हो थांब मला माहिती आहे पण मी ना त्याला रंगवतोय. सगळं माहितीये का. मेकअप बोलते सॉरी. मेहंदी फिनिश झालेली आणि किती सुंदर काढलेली बघू शकता. आर्टिस्टचं नाव लिहू देता. आर्टिस्टचं कोण नाव लिहितो. मी. एवढे वाकल्यात का. मी देऊ शकते तुम्हाला हात. वाकलं का माहितीये का. असा करा. असंच करायला लागलं पण ना तो मेहंदीचा फोन लवकर येत नाही. गाईज फायनली माझी मेहंदी झालेली आहे. आणि फोटो पण दाखव. फोटो कुठे आहे. फोटो मधला पण दाखव. एकदम बरोबर काढले की नाही बघ. एकदम मस्त काढली. लांबून पण बघा गाईज. ही वाली मेहंदी कशी वाटते तुम्हाला आणि मी काढलेली मेहंदी कशी वाटते तुम्हाला जरा कमेंट करून सांगा. सगळ्यांना तुमचीच मेहंदी आवडेल. जरा कमेंट करून सांगा गाईज. एकदम परफेक्ट आले की नाही ते पण सांगा गाईज. 15-20 मिनिटांमध्ये काढलेली आहे. आणि 20 मिनिटात मेहंदी काढलेली आहे 20 मी. मिनिटात. कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर मला सांगा प्लीज. मेहंदी आर्टिस्टचं नाव पण दिलेलं आहे इथं बघू शकतात artistचं तुम्ही. नाव पण आलेलं. म्हणजे तुम्ही कुठं पण मेहंदी काढत होते त्याच्यावर ते नाव लिहून येतील का हातावर. नाही त्याचं मी कशाला माझं नाव कशाला लिहिलं मी लिहिलं त्याचं. का दिलंय. बाई आपण आहे ना तू. प्रॉपर्टी आहे ना आपला. बघू शकतात guys, किती छान मस्त आली काढलंय. मेहंदी. पहिल्यांदाच ट्राय केली आणि ठीकठाक काढली फुल मी. बघू शकतात तुम्ही. डिटेलिंग सांगते बघा. ही डिटेलिंग बघा. डिटेलिंग तर बघा तुम्ही. थोडस पुसले. लोटस बघा. लोटसला लोटलाय मिनी साप. नाही छान आहे. आणि लाईन बघा. ही डिझाईन बघा. हे असं त्यांना वाटतो खाली काढशील सगळं तू काय. हे असं वाटतो की हे पहिल्यांदा कुठल्या तरी मेल म्हणजे माणसाने मेहंदी काढल्याचं वाटतो काय बघा. आणि फ्लावरची डिटेलिंग तुम्ही बघू शकता ते बघा. आणि इथे पण बघा डिटेलिंग किती छान आहे. वाह. JAY और जितना मेरे को जमा उतना मैंने निकाला है भाई. छान आहे. खूप छान आहे. दाखव. काहीच थांबा त्याचा फोटो काढू आणि स्टेटसला ठेवू. थांब. गाईज बघू शकतात किती सुंदर मेहंदी काढलेली आहे. आणि मला अक्षरशः रडायला लागलंय.
कारण कि इतना गोंडस बाल हो गया ना मेरा, ये बहुत क्यूट है, बहुत क्यूट है. खरंच मला वाटलं नव्हतं अशी काढतील. तुला काय वाटलं मी साप काढणार आहे? हा हा अंडकुंडू खूप छान काढली मेहंदी, बघू शकता. सो आर्टिस्ट चांगला आहे मी, फक्त ती कला बाहेर नाही येते. काढा ना मग अशी कला आहे याच्यावरती. नको नको नको. मी काय छपरी दिसायला लागली मी बोलते, जाम. असू दे द्या. सो गाईज, माझी मेहंदी कशी वाटली आणि यांची मेहनत कशी वाटली हे नक्की सांगा. आणि असंच तुम्हाला कुठले कुठले चॅलेंज पाहिजे हे पण सांगा. यांच्याकडून मी तुम्हाला काय काय बघायला आवडेल, काय काय करायला, हे सगळं काय मला सांगा तुम्ही. सो हा ब्लॉग मी इथेच एंड करते. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चलो बाय बाय.